नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या मागील वर्ग कशाच्या प्रश्नांच्या चर्चासत्रामध्ये 2013 या साली PSI च्या प्रीच्या एक्झाम्सला हा प्रश्न पडला होता आणि या प्रश्नावरती थोडीशी चर्चा करूया। या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे अक्षय आणि अहमद यांची जी काही वय आहे त्या वयाची 4 पट ही 92 वर्ष आहे आणि अहमद आणि अमृता यांच्या वयाच्या बेरजेची 3 पट 42 आहे। अमृताच्या वयाची 5 पट अक्षयच्या वयाच्या दुपटी एवढी आहे। तर अहमदचं वय काढा। राईट, हा प्रश्न 2013 PSI ला आलाय तर कुठं आलाय हा काही मॅटर करत नाहीये, कळलं? दुसरीकडे कुठं आला असेल 2013 PSI असं माझ्याकडे जी नोंद आहे त्याच्यात लिहिलेलं आहे। इतर आलं तर इतर घ्या, काही त्याच्याने गणिताच्या कॅल्क्युलेशनवर परिणाम होणार नाही। आता या उदाहरणाला सोडवताना मी असतो परीक्षेमध्ये, मी काय केलं असतं 23 14 9 3 3 6 राईट आणि हे 15। अहमद 8 वर्षाचा झाला असता माझ्याकडे, मला इतकाच वेळ लागला असता कॅल्क्युलेट करायला। गणित वाचलं कीच कॅल्क्युलेट केलं असतं मी, कळतंय? काही समीकरण मांडलं नसतो, काहीच केलं नसतं मी, कारण माझ्या परीक्षेमध्ये मला वेळ वाचवायचा आहे आणि मला विद्यार्थ्यांना शिकवत असताना विद्यार्थ्याचा वेळ वाचवला पाहिजे हे मी माझ्या मनावरती प्रत्येक सेकंदाला बिंबवत असतो मी शिकवताना। आणि त्यासाठी मी सारखं काहीतरी इनोव्हेटिव्ह माइंड मध्ये माझ्या डोक्यामध्ये सातत्याने विचार चालू ठेवतो आणि त्याच्या कशा पद्धतीनं त्या उदाहरणाला शॉर्ट लिस्ट करता येईल, कसं कमीत कमी ह्याच्यावरती घेऊन जाता येईल याचा नेहमी विचार करतो। कळतंय? आज या उदाहरणाला सोडवताना आपण डायरेक्ट मीच काय करतो आज हे पाहूयात। आज मी तुम्हाला लोक काय करते त्याचं काही सांगणार नाही, कशाला समीकरण मांडायचं, राईट? इथं अक्षय आणि अहमद यांच्या वयाची जी काही बेरीज येईल त्याची 4 पट केले की 92 होते। कोणाची 4 पट 92 होत असेल? 23 ची, राईट? आणि परत अहमद आणि अमृताच्या वयाची बेरीज यांच्या वयाच्या बेरजेची 3 पट केलं की 42 येते। म्हणजे किती झालं त्यांच्या वयाची बेरीज? 14 वर्ष झाली। आपल्याला सांगितलं त्यांनी अमृताच्या वयाची 5 पट अक्षयच्या वयाच्या दुपटी इतकी आहे। 5 दुनी 10 म्हणजे अमृताचं वय आणि अक्षयचं वय 5 पट, 5 दुनी 10 करायचं, ह्या पटीची गुणाकार केला 10। 5 ला कशानं गुणलं तर 10, 2 न गुणलं तर 10 आणि दुप्पट म्हणजे कुणाची दुप्पट 10 होईल? 5 ची दुप्पट, म्हणजे अमृता आणि अक्षयच्या वयाचं गुणोत्तर 5/2 झालं। गणिताकडे जर नीट लक्ष दिलात इथं अहमद सारखाच आहे। मग 23चं 14 किंवा 14चं 23 होणं हे कशावर डिपेंड करतं? अक्षय आणि अमृताच्या वयातल्या फरकावर डिपेंड करतं। ही जी किंमत बदलली ना 23चं 14 झाली किंवा 14चं 23 झाली, अहमद मुळे नाही झाली ती, राईट? ती कुणामुळे झाली? अक्षयच्या जागी अमृता आली किंवा अमृताच्या जागी अक्षय आला म्हणून झाली। म्हणजे यांच्यातला फरक किती वर्ष आहे? 9 वर्ष आहे। आणि हा 9 वर्ष फरक कुणामधला असेल? अक्षय आणि अमृतामधला फरक किती वर्ष आहे? 9 वर्ष। आता अक्षय आणि अमृताच्या वयामधला फरक 9 वर्ष आहे। फरक ही जी बाब आहे, फरक हे वजाबाकी करायला सांगत असतं, म्हणून यांच्या गुणोत्तराची वजाबाकी घेतो मी। 3 भाग बरोबर किती फरक आहे? 9 वर्ष। म्हणजे माझा 1 भाग कितीचा होईल? 3 वर्षाचा होईल। 2 भाग कितीचे होतील? 6 वर्षाचे होतील। अमृताची अहमद सोबतची बेरीज 14 वर्ष आहे। अमृता 6 वर्षाची असेल तर अहमद कितीचा असेल?
8 वर्षाचा असेल. 1 भाग बरोबर 3 असेल तर अक्षय 5 त्रिक 15 वर्षाचा असेल. अक्षयची बेरीज अहमद सोबत 23 वर्ष आहे. अक्षय इथं 15 वर्षाचा आहे. 15 वर्षाचा अक्षय अहमदला घेऊन जर 23चा होत असेल तर अहमद कितीचा असेल? 8 वर्षाचा असेल. माझी ही मेथड अशी आहे की ज्या मेथडमध्ये मला दोन्हीही अमृताच्या याच्यावरून जर मी अहमदचं वय काढलो तर तेच अक्षयच्या याच्यावरून आलंय का हे टॅली करता येतं आणि मला आयोगाची की लागण्याची वाट बघायची गरज राहत नाही. इतकं साधं सोपं गणित होतं. करताना मी असं केलं, यांचे 23 होतं वर्ष, याचं 14 होतं. फरक काय येतोय? अमृताच्या जागी अक्षय किंवा अक्षयच्या जागी अमृत आल्यामुळं अक्षय आणि अमृतामध्ये 9चा फरक आहे. इथं 5 पट 2 पट, त्याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 1 भाग बरोबर 3 आलं. मग हे किती झालं? 3 5 15. अक्षय 15 वर्षाचा झाला. दिदी कितीची झाली? 3 दोन्ही 6ची झाली अमृता दिदी. मग अमृता दिदीचं अहमद सोबतचं वय किती वर्ष होतं? 14 होतं. त्यात अमृता दिदी किती वर्षाची होती? 6 वर्षाची होती. म्हणून अहमद दादा कितीचा झाला? 8 वर्षाचा झाला. किंवा मी अक्षय दादाला घेतलं. अक्षय दादा माझ्या मांडणीवरून कितीचा झाला होता? 15 वर्षाचा झाला होता. 15 आणि अहमद सोबत दादाची बेरीज किती होते? 23 होते. तो स्वतः 15चा आहे 23 मध्ये. तर अहमद दादा कितीचा होईल? 8चा होईल. असं मला ते असं डोळ्याला दिसतं ते. कारण त्या मेथड मध्ये तेवढी ताकद आहे. असं ते डोळ्याच्या समोर असं आपल्या इमेजेस तयार होतात अशा. आपण हेच उदाहरण जर समीकरणाने तयार केलं असतो तर आपल्या डोळ्यासमोर त्याच्या इमेजेस तयार झालेल्या नसत्या. स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून जेव्हा परीक्षा ऑनलाईन होत असते तेव्हा आपण जेव्हा एखादं एक्झाम्पल वाचतोच, खास करून आता एनटीपीसीच्या एक्झाम्स असतील, आयबीपीएस घेत असेल, टीसीएस पॅटर्नच्या टीसीएस परीक्षा घेत असेल किंवा अजून अन्य कुठल्या तुमच्या इन्शुरन्स कंपन्यांच्या परीक्षा होत असतील, या ऑलमोस्ट परीक्षा ह्या आयबीपीएस कडे किंवा टीसीएस हे एजन्सीज आहेत, यांच्याकडे जेव्हा वर्क होतात तेव्हा त्या एक्झामला स्क्रीनवरचा क्वेश्चन वाचलं की त्याची इमेज डोळ्यासमोर झाली पाहिजे आणि लगेच क्लिक करता आलं पाहिजे. तशी ताकद जर निर्माण करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतींचा अंगीकार करा. सोडा ते जे जुनाट पद्धतीनं, जे शालेय स्तरावर शिकलेल्या पद्धतीनं चाललेलं आहे ते तुमचा वेळ वाया घालण्याचं काम करेल, राईट. आणि याच्यामध्ये प्रचंड वेळ वाचेल, कळतंय. आणि तुम्हाला असं ह्या मेथड्स आवडत असतील तर हे आपलं युट्यूबवरचे लेक्चर्स तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. त्यांना आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, लाईक करायला सांगा, कळतंय. आणि काय असतं आणखी, हे जे उदाहरणं आहेत हे लिहित चला. त्याच्यामध्ये काय अप्रोच सांगितलं मी त्या अँगलने थोडा विचार करायला शिका. म्हणजे वेळ काढून ही लेक्चर घेण्याचे जे आम्ही आता उद्योग चालवलाय त्या उद्योगाला काय म्हणतात त्याला, एक चांगलं फळ भेटल्यासारखं वाटेल मला त्याचं, अरे. तर मी हे लेक्चर इकडे थांबवतो. त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये अजून काहीतरी एखादी नवीन टेक्निक घेऊन तुमच्या भेटीला येतो. तोपर्यंत नमस्कार.